पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीनं आमचे अध्यक्ष मोठे बंधू नरेंद्रजी बनसोडे यांनी आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नीट पेपर फुटी आणि टीईटी पेपर फुटीमुळे जो विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये जनतेमध्ये असंतोष आहे त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। राष्ट्रीय नेते विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्ष नीट पेपर फुटी आणि टीईटी पेपर फुटीच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे। येण्याशिवायचे आमचे जाबाज विद्यार्थी नेते युवक काँग्रेसचे आमचे पदाधिकारी विधिमंडळाला घेराव घालत आहेत। दादा भुसेंना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। 23 लाखांपेक्षा जास्त मुलांच्या आयुष्याचा खेळखंडोबा नीट परीक्षेचे पेपर फोडून केंद्र सरकारने केला। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यायला तयार नाही। 24 मुलांनी आत्महत्या केल्या। या आत्महत्या नसून या केंद्र सरकारनं केलेल्या हत्या आहेत। त्याच्या दोषींना गजाआड केलं पाहिजे, कठोर कारवाई यांच्यावर केल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याचं या सरकारनं बंद केलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये देवेंद्रजींनी स्वतः सांगितलं होतं, ऊर बडवून जोरात भाषण देऊन सांगितलं होतं की आम्ही पेपर फुटीच्या विरोधात कायदा केला आहे, आता पेपर फुटणार नाहीत। त्यांनी तसं सांगितल्यापासून 4-5 महिन्याच्या आत टीईटीचा पेपर फुटला। दादा भुसेंच्या नेतृत्वामध्ये दुसरी पेपर फुटी आहे। 2020ला टीईटीचा पेपर फुटला। 7,000 पेक्षा जास्त मुलांना पैसे घेऊन गुण वाढवून दिले असा पुणे पोलिसांनी न्यायालयामध्ये चौकशी अहवाल सादर केला। त्यानंतर केसचं काय झालं सांगायला तयार नाहीत। पुन्हा दोषींना त्यांनी शिक्षा दिली सांगायला तयार नाहीत। आणि आता 2026ला टीईटीचा पण पेपर फुटला। जे शिक्षक या महाराष्ट्राचं भविष्य घडवणार आहेत त्या शिक्षकांच्या भरतीमध्ये जर पेपर फुटी होत असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार किती अनागोंदी आहे याचा यापेक्षा दुसरा मोठा कुठला पुरावा महाराष्ट्राला हवा। आमची मागणी आहे, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे, दादा भुसेंचा राजीनामा झाला पाहिजे। यांनी पेपर फोडले, सीईटीचा पेपर फोडला, टीईटीचा पेपर फोडला, नेटचा पेपर फोडला। ह्या सगळ्या मंडळींच्या राज्यामध्ये राजस्थान असो, मध्य प्रदेश असो, पॅरामेडिकलचा पेपर फुटला, पटवारी भरतीचा पेपर फुटला। पेपर फोडणारं हे सरकार पक्ष फोडतं, पक्ष फोडणारं हे सरकार मंदिराची दानपेटी सुद्धा फोडतं। दानपेटी फोडणारे, पेपर फोडणारे, पक्ष फोडणारे त्यांचं थोबाड महाराष्ट्रातली जनता 2029ला फोडल्याशिवाय राहणार नाही। एकंदरीत आमदार फोडाफोडी झाली, खासदार फोडाफोडी झाली, आता पेपर फोडाफोडी सुरू आहे। एकंदरीत काँग्रेसची काय भूमिका असणार आहे? काँग्रेस पक्ष या सगळ्या पेपर फुटीच्या विरोधामध्ये रस्त्यावर आहे। भाजपाशी संबंधित, सत्ताधाऱ्याशी संबंधित माणसाचे लागेबंदे या पेपर फुटीमध्ये सापडत आहेत। संघाची माणसं असतील, भाजपाची माणसं असतील, यांच्यामध्येच मोठा झालेला डॉक्टर प्रदीप कुरुलकर नावाचा माणूस हा DRDO मध्ये आपली सगळी गुप्त माहिती पाकिस्तानला देत होता। यांच्यात संघाच्या शिस्तीत वाढलेला चंपत राय नावाचा माणूस राम मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि तो दानपेटी फोडतो। DRDOची माहिती फोडणारा कुरुलकर संघाचा, चंपत राय मंदिराची पेटी फोडतो संघाचा, धर्मेंद्र प्रधान टीईटीचा पेपर, नेटचा पेपर फोडतो तो संघाचा आहे। आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते मी स्वतः संघाचा आहे म्हणतात। त्यांच्या नेतृत्वामध्ये शिक्षकांचे पेपर फुटत आहेत। 70 पेक्षा जास्त पेपर 2014 पासून 2026 पर्यंत या सरकारच्या काळात फुटलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा या सरकारनं मांडलेला खेळ आहे। याच्या विरोधात राहुलजींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे सैनिक मैदानात आहोत। काय आपली भूमिका आहे त्या बाबतीमध्ये? पुनावळ्याचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आयुक्तांना आणि महापौरांना आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्या विषयाला विरोध केला होता। माझी आयुक्तांशी चर्चाही झाली होती फोनवर। त्यांनी सांगितलं होतं हा विषय होणार नाही, पण त्या ठिकाणी त्यांनी प्रक्षेपण बंद करून सभागृहामध्ये तो विषय मंजूर करून घेतला आहे। आम्ही त्याला विरोध आमचा सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये अधिक तीव्रतेने कायदेशीर मार्गाने आम्ही या विषयाला विरोध करणार आहोत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भ्रष्टाचार कुठं संपन्न झाला, 60 कोटीचा भ्रष्टाचार नुकताच उघडकीस आला आहे। मात्र आता पुन्हा एकदा 430 कोटी रुपये इंद्रायणीच्या सुशोभनीकरणासाठी लावणार आहेत भाजप सरकार, काय सांगा? हे बघा, हे भाजप सरकारच्या सत्तेची फळं आहेत। भ्रष्ट लोकांना निवडून दिल्यानंतर भ्रष्टाचार याचंच फळ येणार। तुम्ही झाड लावलं पेरू की त्याला पेरूच येतात, तसं भ्रष्ट लोकांना निवडून दिलं की भ्रष्टाचाराचीच फळी येणार आहेत। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्रतेने विरोध करत जनआंदोलन उभं करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। काँग्रेस का हात आम आदमी के साथ हा विषय घेऊन, हा नारा घेऊन सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। कुठल्याही म्हणजे जरूरत नसताना 430 कोटी रुपये सुशोभनीकरणासाठी फक्त खर्च केला जातोय।
तर तुम्ही याचा माहिती घेऊन काय भूमिका असणार? भ्रष्टाचाराचं रोल मॉडेल जर असेल महाराष्ट्रात तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे. अनेक 1,500 कोटीपासून ते 100 कोटीपर्यंत महापुरुषांच्या स्मारकाचे पण पैसे खायचा धंदा या ठिकाणी याच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार याला जबाबदार आहेत. त्यांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचाराचा काळा धंदा सुरू आहे. दारूचे धंदे सुरू होते, अनेक लोक मेली. तुम्ही पाहिलं काय घडलं फुगेवाडीच्या काळामध्ये. परत त्यांना निधी मंजूर करून देऊन परत त्यांना त्या ठिकाणी हे करून देऊन यांनी पानं पुसायची तोंडाला कामं केली, पण गेलेले जीव उद्ध्वस्त झालं. कुटुंब याला जबाबदार कोण हा प्रश्न आज देखील आहे. या परीक्षांच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर नीट असेल, TET असेल, हनुमंतदादांनी आता सविस्तर सांगितलं. नीट असेल, TET असेल किंवा झालेल्या सर्व परीक्षांमध्ये महानगरपालिकेच्या पुणे महानगरपालिकेची सुद्धा पेपर फुटी झालेली आहे. म्हणजे हे काय चाललं आहे, पेपर फुटतो, विश्वास तुटतो, पण एक लक्षात घ्या, जेव्हा या देशातला युवक जुडतो तो मोठ्यात मोठी सत्ता गाडतो, पाडतो आणि येणाऱ्या काळामध्ये हाच विषय होणार आहे.